नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 13. विरूपाक्ष गिरमाजी यांचा मावस भाऊ चिंताप्पा बाळे कुंद्रीकर म्हणजे दत्तूचा चुलता याच्यावर आणि मारिहाळ येथील कृष्णाजी पंत कुलकर्णी यांचं कुटुंब बहिणक्का म्हणजे दत्तूची मावशी आणि त्यांचा मुलगा गणपती म्हणजे दत्तूचा मावस भाऊ यांच्यावरही बाळप्पांचा अनुग्रह झाला. तसंच दत्तूच्या आईच्या चुलत भावाचा मुलगा हणमू याच्यावरही बाळप्पांचा अनुग्रह झाला. अशा रीतीनं सद्गुरू बालमुकुंदांच्या कृपासरितेचे ओघ दत्तूच्या पितृघराण्यातून आणि मातृघराण्यातून वाहत येत होते. तेव्हा त्याच्यासारखा सात्विक, सत्शील आणि भक्तिमान मुलगा त्या ओघात सापडणं अपरिहार्यच होतं. दत्तू बाळेकुंद्रीकर, गणू मारिहाळकर आणि हणमू दड्डीकर हे दड्डी येथे असले म्हणजे त्यांचं बसणं, उठणं, खेळणं वगैरे एकाच घरात होत असे. ते अतिशय सलगीनं वागत. पण गणू आणि हणमू यांच्या बाळप्पासंबंधी गोष्टी निघाल्या म्हणजे मात्र दत्तू त्यांच्यापासून फटकून असे. पण गणूला मनापासून असं वाटे की जर दत्तूवर बाळप्पांची कृपा होईल तर फार बहार होईल. त्यामुळे दत्तूनं त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा, निदान एक वार त्यांच्या दर्शनाला तरी जावं अशाबद्दल तो त्याचं मन वळवण्याचा वारंवार प्रयत्न करी. एकदा दड्डीला असताना त्यानं दत्तूला बाळप्पांच्या अधिकारासंबंधी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. पण त्याच्या त्या सांगण्याचा दत्तूवर अनुकूल असा काहीच परिणाम झाला नाही. त्यावेळी बाळप्पांसंबंधी त्याचं मन कलुषित झालेलं होतं आणि तसं होणंही अगदी स्वाभाविक होतं. कारण ते शुद्ध अद्वैत मार्गी अवधूत असून बालोन्मत्त पिशाच्य स्थितीत लौकिकाची पर्वा न करता राहत असत. त्यामुळे त्यांच्या खऱ्या अधिकाराची ज्यांना कल्पना नव्हती असे लोक त्यांना वेडा समजून त्यांची निंदा करत. दत्तूच्या घरातील मंडळींचंही त्यांच्या संबंधी चांगलं मत नव्हतं. एकदा काही कामानिमित्त ते बाळेकुंद्रीला दत्तूच्या घरी गेले असता ओटीवर कोणी न दिसल्यामुळं मध्य घरात गेले. इतक्यात दत्तूचे आजोबा बाळकृष्ण पंत हे मागील परसातून तिथं आले. तो त्यांना विचित्र पोशाख असलेले बाळप्पा दिसले. तेव्हा त्यांना फार राग आला आणि त्यांनी बाळप्पांना वाक ताडन करून ताबडतोब तिथून निघून जायला सांगितलं आणि तेही काही न बोलता निघून गेले. दत्तूच्या कानावर बाळप्पांसंबंधी प्रतिकूल गोष्टी आल्यामुळे तो त्यांना जोगडा, कर्मभ्रष्ट वगैरे नावं ठेवून त्यांची निंदा करत असे. त्यामुळे गणूनं त्यांचे कितीही गोडवे गायले तरी त्यांचा त्याच्या मनावर अनुकूल परिणाम होण्याऐवजी तो उलट अधिकच प्रतिकूल होत गेला आणि गणूला चिडवण्याकरता तो त्याच्याजवळ बाळप्पांची अधिकच निंदा करू लागला. दत्तू बेळगाव इथं इंग्रजी शिकत असता गणूही तिथं काही दिवस राहिला होता. एके दिवशी ते दोघं बोलत बसले असता बाळप्पांसंबंधी गोष्टी निघाल्या. तेव्हा गणूनं त्यांच्या पदांची चोपडी दत्तूच्या पुढं केली आणि या चोपडीतील पद तरी वाच, म्हणजे तुला बाळप्पांची खरी योग्यता समजून येईल असं तो म्हणाला. पण ती पद वाचून पाहण्याऐवजी दत्तूनं ती चोपडीच फाडून टाकली आणि गणूची एकतारी फोडली. त्यामुळे गणूला फार वाईट वाटले. नंतर काही दिवसांनी गणू करडे बुद्धीला असताना दत्तूनं त्याला एक पत्र लिहिलं आणि त्यात तू बाळप्पांच्या नादी लागला आहेस, पण हे बरं नव्हे. हे बोवा लोक भोळ्या भाबड्या लोकांना नादी लावून फसवतात वगैरे प्रकारचा मजकूर लिहिलेला होता. योगायोग असा जमून आला की ज्यावेळी ते पत्र गणूच्या हाती पडलं तेव्हा बाळप्पा तिथंच होते. त्यांनी ते कुणाचं म्हणून विचारलं तेव्हा ते माझ्या दादाचं असं गणू म्हणाला.
लगेच त्यांनी त्याला ते वाचायला सांगितलं. तेव्हा त्यांची फार चमत्कारिक स्थिती झाली. कारण जरी दत्तू बाळप्पांची निंदा करी आणि तेवढ्यापुरता त्याला त्यांचा राग येई, तरी त्याच्यावर गणूचं अकृत्रिम प्रेम होतं. तेव्हा दत्तूचं ते पत्र बाळप्पांना वाचून दाखवणं म्हणजे त्याला मोठं संकट वाटू लागलं. पण त्यांनी आपण होऊन ते वाचण्यास सांगितल्यामुळं त्याला टाळाटाळी करणं शक्य नव्हतं. तेव्हा इकडं आड आणि तिकडं विहीर अशी त्याच्या मनाची केविलवाणी स्थिती झाली आणि त्यानं नाईलाजानं भीत भीत ते पत्र वाचलं. त्याबरोबर बाळप्पांना राग आला आणि हे पत्र लिहिणाऱ्याला धक्का पोचून तो लवकरच मरतो बघ, असं ते म्हणाले. ते त्यांचे शब्द कानी पडताच गणू भयभीत झाला. आता दत्तूची धडगत नाही असं त्याला वाटू लागलं. कारण समर्थ सद्गुरू बाळप्पांचं वचन कधीही खोटं होणार नाही हा त्याचा दृढ विश्वास होता. तेव्हा आता या संकटातून पार करणारा त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही नाही हे जाणून त्यानं त्यांचे चरण घट्ट धरले आणि स्फुंदून रडत दत्तूला अभय देण्याबद्दल तो त्यांना विनवू लागला. क्रमशः. लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यादवी.